बनवणार आहे साबुदाणा वडे. तर त्यासाठी शाबू भिजत घालत आहे. शाबू भिजत घातलेला आहे, ह्याला आपण एक 3 ते 4 तास भिजत घालू. बनवण्यासाठी शाबू छान भिजलेला आहे. त्याला लवणा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मिरच्या, शेंगदाणे बारीक करून घेऊ. मिरच्याही मिक्सरला बारीक करून घ्यायच्या. साबुदाणा वडे बनवण्यासाठी बटाटे आपण उकडायला घालू. कुकरला लावून एक 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊ. बटाटे शिजूसपर्यंत आपण मिक्सरला शेंगदाणे आणि मिरची बारीक करून घेऊ. शेंगदाणे बारीक करून घेतलो आहे. मिरची बारीक करून घेऊ. बारीक करून घेतलेला आहे. एकदम अशा बारीक करून घ्यायच्या. उकडून झालेले आहेत. बटाटे चांगले उकडलेले आहेत. आपण सगळ्या बटाट्याची साल काढून घेऊया. सगळे बटाटे व्यवस्थित सोलून झालेले आहेत. त्याला आपण कुस्करून घेऊ. त्याच्यामध्ये शाबू टाकून घेऊ. शाबू टाकून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली मिरची टाकून घेऊ. जेवढं आपल्याला तिखट पाहिजे तेवढं आपण मिरची टाकून घ्यायची. तर ह्याच्यामध्ये शेंगाचे कूट टाकून घेऊ. नंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ. घेतलं, ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याचे आपण वडे बनवू. अशा प्रकारे आपण छोटे छोटे गोल वडे बनवून घेऊ. साबुदाणा वडे तळून घेण्यासाठी आपण आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवू. तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. आपलं तेल हे आता छान गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण वडे सोडून घेऊया. आता आपले वडे हे एकदम छान लाल असे तळून झालेले आहेत. एकदम खरपूस खरपूस असे झालेले आहेत. त्याला आपण काढून घेऊया. एकदम असे खरपूस खरपूस छान असे झालेले आहेत.